ठाणे असे वारंगीकर प्राचार्य सुरेश मुलकर आणि शिक्षणाच्या महिलांच्या शिक्षणाला सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि माझे सर्व सहकारी बांधव. मी या प्रश्नाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की कुठल्याही माणसाची गुणवत्ता जर सिद्ध करायची असेल, गुणवत्ता म्हणजे संधी अधिक कर्तृत्व बरोबर गुणवत्ता हा आपला महत्वाचा विषय आहे. तर विद्यार्थ्याला कशी संधी मिळाली पाहिजे आणि त्याला कसं कर्तृत्व गाजवता आलं पाहिजे. एखादा मनुष्य खूप जर कर्तृत्वान असला परंतु त्याला संधीच निर्माण झाली नाही तर तो आपली गुणवत्ता सिद्ध करू शकत नाही. आणि नेमकं ह्या प्रशिक्षणाने ही घेरलं या यशदाचं जे प्रशिक्षण आहे याला नेमकं हे घेरलं की विद्यार्थ्यामध्ये जे कर्तृत्व आहे या कर्तृत्वाला वाव मिळावा, याला संधी मिळावी आणि या संधीचं सोनं व्हावं आणि तो कर्तृत्वान म्हणून सिद्ध व्हावा. आणि नेमकं यशदानं हेच आम्हाला पटवून दिलं आणि हा अतिशय महत्वाचा संदेश यशदाचा आम्ही घेऊन जात आहोत. आमच्या शाळेमध्ये आम्ही आजपर्यंत जे काय केलं नाही त्यामध्ये निश्चितपणे विद्यार्थ्याचं कर्तृत्वाला वाव मिळावा या उद्देशाने त्यांना निर्णय प्रकारच्या विविध क्षेत्रातल्या संधी निर्माण करून देऊ आणि त्याचं कर्तृत्व निश्चितपणानं सिद्ध होईल याचं संपूर्ण श्रेय यशदाला आहे. तर आम्ही सांगितलं यशदामध्ये काही त्रुटी असतील तर मला असं वाटतं तर त्रुटी आम्ही निश्चित काढू शकतो असतो, परंतु याच्यापूर्वी आमचं अशा प्रकारचं ट्रेनिंग प्रशिक्षण झालेलं नाही. अशा प्रकारचं प्रशिक्षण आमचे झाले असते या स्तरावरचे उच्च स्तरावरचे आम्ही निश्चित आपल्या याच्यामध्ये पुढे काढली असते. परंतु आपलं प्रशिक्षण जबरदस्त आहे आणि आपले दोन्हीही जे इथं आदरणीय सुरेश निमकर सर आणि वारंगे सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सेंटर चालवलं. आम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम खेळीमेळीच्या वातावरणात कुठल्या प्रकारचं बर्डन नव्हतं किंवा तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही कसं करायला पाहिजे. आम्ही आणि हे सारखे होतो, कोणाला मध्यंतरी जायचं असतं 2 मिनिटांनी बाहेर गेला तरी तशा प्रकारची सूट आम्हाला देण्यात आली. आम्हाला असं वाटतं हे प्रशिक्षण आमचं आहे, आमच्यावर कुठली बाजगिरी नाही. अशा प्रकारच्या ह्या चांगल्या वातावरणामध्ये आम्हाला जे प्रशिक्षण मिळालं त्याच्यामुळं भविष्यामध्ये आम्हाला अशाच प्रकारचे प्रशिक्षण मिळव आणि निश्चितपणे भविष्यामध्ये आम्ही जर पुन्हा हे प्रशिक्षण घेण्याची तरबेज झालो तर निश्चितपणे आम्ही त्याच्यामध्ये त्रुटी काढू असं मला वाटते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयोजकांना प्रगती त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर सर. दिवस आपण सरांना ऐकलं. आता जे प्रमुख पाहुणे आपल्याला आलेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला